आज आपल्याला ओला नारळ आणि आंब्याचा वापर करून मस्त असे लाडू तयार करायचे आहेत। तर लाडू तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे झालेले आहेत। तोंडात टाकताच विरघळतील एवढे मऊ आणि सॉफ्ट असे आपले हे ओला नारळ आणि आंब्याचे लाडू तयार झालेले आहेत। पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमचे एकदम परफेक्ट असे लाडू तयार होतील। बनवण्यासाठी एकदम सोपे आहेत, कमी वेळामध्ये तयार होतात, रंग देखील एकदम छान आलेला आहे आणि चवीला तर अप्रतिम झालेले आहेत। चला तर मग जास्त वेळ न घालता रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवरती आपण एक जाडबुडाची कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। या ठिकाणी एक नारळ फोडून घेतलं होतं। त्यानंतर मी नारळावरील जे पाठीमागील ब्राऊन भाग असतो तो काढून घेतला होता आणि नारळ मी किसणीवरती किसून याचा किस तयार करून घेतलेला आहे। तुम्ही या नारळाचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला देखील हे नारळ बारीक करून घेऊ शकता। 2 कप मी या ठिकाणी ओल्या नारळाचा किस यामध्ये घालून घेतलेला आहे। आता तुपावरती आपल्याला खोबऱ्याचा किस जरा वेळ परतून घ्यायचा आहे। तुपावरती आपण हा किस छान असा परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला 1 कप दूध घालून घ्यायचं आहे। दूध आता आपल्याला नारळामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपले दूध जे आहे ते पूर्णपणे अटत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान असं गरम करून घ्यायचं आहे। तर 3 ते 4 मिनिटांमध्ये आपले हे मिश्रण छान असं घट्ट होतं। हाय फ्लेमवरतीच मी याला छान असं गरम करून घेणार आहे। 3 ते 4 मिनिट मला लागलेले आहेत हे दूध पूर्णपणे नारळामध्ये अटून घेण्यासाठी। यामध्ये आता अजिबात दूध दिसत नाहीये, पूर्णपणे दूध आपले जे नारळाच्या किसामध्ये अटून गेलेले आहे। आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। 1 कप मी या ठिकाणी साखर घेतलेली आहे। तर 1 कप मधील 2 मोठे चमचे साखर मी या ठिकाणी काढून घेतलेली आहे। पाऊण कप आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे। यामध्ये आपल्याला आंब्याचा वापर करायचा आहे। मिल्क पावडरचा देखील वापर मी या ठिकाणी करणार आहे, त्यामुळे मी साखर थोडीशी कमी केलेली आहे। साखर घातल्यानंतर आपल्याला परत मिश्रणाला गरम करायचं आहे। यामध्ये आपल्याला मोठे 2 चमचे दुधाची साय घालून घ्यायची आहे। तुमच्याकडे जर साय असेल तर तुम्ही यामध्ये घाला किंवा स्किप केलीत तरी देखील हरकत नाही। साय घातल्यानंतर आपल्याला मिश्रण परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। साखर पूर्णपणे वितळेपर्यंत आपल्याला मिश्रण छान असं गरम करून घ्यायचं आहे। आता गॅसची फ्लेम मी मध्यम आचेवरती ठेवलेली आहे। मध्यम आचेवरतीच आपल्याला मिश्रण छान असं गरम करून घ्यायचं आहे। यामध्ये मी 2 मोठे चमचे मिल्क पावडर घालत आहे। मिल्क पावडर देखील ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी देखील हरकत नाही। मिल्क पावडर घातल्यामुळे आपल्या लाडूला चव छान येते, त्यामुळे मी या ठिकाणी मिल्क पावडर घातलेला आहे। 1 कप आंब्याचा रस घालून घेऊया। दुधाचा किंवा पाण्याचा अजिबात वापर न करता मिक्सरला फक्त आपण आंबा फिरून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण आंब्याचा घट्टसर असा हा रस तयार करून घेतलेला आहे। तो रस आपल्याला यामध्ये 1 कप घालून घ्यायचा आहे। आंब्याचा रस घातल्यानंतर आपल्याला मिश्रण परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। 7 ते 8 मिनिट आपल्याला कमी गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे। आता या मिश्रणाला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, म्हणजेच आपलं मिश्रण बुडाशी लागणार नाही। आता यामध्ये मी वेलची पावडर घालून घेत आहे। 2 ते 3 वेलच्या मी या ठिकाणी कुटून घेतलेले ते वेलची पावडर आपण यामध्ये घातलेलं आहे। मिश्रण आपल्याला कमी गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती छान असं गरम करून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिट मी याला छान असं गरम केलेलं आहे। सतत मी याला हलवत राहत आहे, त्यामुळे मिश्रण बुडाशी अजिबात लागत नाहीये। आणि यामध्ये आपण तूप टाकलेलं आहे, साय देखील टाकलेली आहे, त्यामुळे मिश्रण बुडाशी लागत नाही। शक्यतो मिश्रण बुडाशी लागत नाही। मिश्रण घट्ट झाल्यानंतर हे बुडाशी लागू शकतं, त्यामुळे आपल्याला सतत मिश्रणाला हलवत राहायचं आहे। आता बघू शकता तुम्ही मिश्रण आपलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। थोडंसं आपण आणखीन याला 3 ते 4 मिनिट गरम करून घेऊया, म्हणजेच आपलं मिश्रण लाडू बनवण्यासाठी व्यवस्थित असं तयार होईल। आता मिश्रण मी परत एकदा 3 ते 4 मिनिट गरम करून घेतलेलं आहे। मिश्रण बघू शकता तुम्ही कढई सोडत आहे इतपत आपल्याला हे मिश्रण गरम करून घ्यायचं आहे। याचा गोळा तयार होत आहे आणि हे मिश्रण कढईपासून सेपरेट देखील होत आहे। 7 ते 8 मिनिट लागलेले आहेत मला मिश्रण इथपर्यंत शिजवण्यासाठी। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रणाला आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिश्रण आपल्याला हलकंसं थंड होऊ द्यायचं आहे। आता लाडूला लावण्यासाठी मी या ठिकाणी एका ताटामध्ये डेसिकेट कोकोनट घेतलेला आहे। सुक्या नारळाच्या पाठीमागील जो ब्राऊन भाग आहे तो काढलेला आहे आणि छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला आपण नारळ फिरून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपलं डेसिकेट कोकोनट या ठिकाणी तयार झालेलं आहे। मिश्रण आपलं हलकंसं थंड झालेलं आहे। आता आपल्याला याचे छोटे छोटे लाडू तयार करून घ्यायचे। मिश्रण गरम असल्यामुळे यामधील जे तूप आहे ते आपल्या हाताला लागत आहे। मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामधील जे तूप आहे ते अजिबात लागणार नाही। आता छोटे छोटे आकाराचे मी याचे लाडू तयार करून घेणार आहे। लाडू तयार केल्यानंतर आपल्याला लगेचच हे लाडू डेसिकेट कोकोनटमध्ये घोळून घ्यायचं आहे। वरच्या बाजूने आपल्याला लाडूला हे डेसिकेट कोकोनट लावून घ्यायचं आहे। लाडूला मी छान डेसिकेट कोकोनट लावून घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा आपला हा लाडू तयार झालेला आहे। आता आपण बाकीचे राहिलेले जे लाडू ते सर्व एकत्रित तयार करून घेऊया, नंतर आपण हे डेसिकेट कोकोनटमध्ये घोळून घेऊया। मिश्रण आपलं गरम आहे, त्यामुळे याला डेसिकेट कोकोनट लगेचच चिटकल्या जात आहे। आता सर्व लाडू मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत। आता सर्व लाडू आपण डेसिकेट कोकोनटमध्ये घोळून घेऊया। सर्व लाडूला मी डेसिकेट कोकोनट लावून घेतलेले आहे। चवीला एकदम अप्रतिम लागतात, तोंडात टाकताच विरघळतील एवढे मऊ आणि सॉफ्ट आहेत। बनवण्यासाठी देखील तेवढेच सोपे आहेत आणि कमी वेळामध्ये आपले हे लाडू बनवून तयार देखील होतात। 8 ते 15 दिवस रूम टेम्परेचरवरती लाडूला काहीच होत नाही। त्यापेक्षा जास्त जर तुम्हाला ठेवायचे असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। यामधील जे साहित्य टाकलेले आहे ते आपण सर्व आटवून घेतलेले आहेत, त्यामुळे यामध्ये ओलावा अजिबात नाहीये, त्यामुळे लाडू खराब तर होणारच नाहीये। लाडू मी तुम्हाला तोडून दाखवत आहे, बघू शकता तुम्ही एकदम मऊ आणि सॉफ्ट आहे।
तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशीच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.